लातूर जिल्ह्यात गॅस तुटवडा आणि कमर्शियल गॅसच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे लातूरातील बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण तयार करून आपला व्यवसाय वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता गॅसनंतर चुलीसाठी लागणाऱ्या लाकडाचे देखील भाव भरमसाठ वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूर यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून अनेक वेळा वेळेवर लाकूड देखील उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यवसाय बंद ठेवावा लागतो. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम होत असून खाद्यप्रकाराचे भाव देखील वाढवता येत नाही. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलाय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. गॅसच्या तुटवड्यामुळे आणि लाकडाच्या वाढत्या किमतीमुळे काय नेमका हॉटेल व्यवसायावरती परिणाम झालेला आहे आणि कसं बघताय? साहेब, आता हे युद्धजन्य परिस्थिती आहे का कृत्रिम परिस्थिती आहे हे आम्हाला काय कळायला मार्ग नाही. आम्ही आहे तो हॉटेल व्यावसायिक, आम्ही परंपरेने व्यवसाय करत आलो. आजपर्यंत आम्हाला कधी जाणवलं नाही व्यवसाय करत असताना की लाकूड कमी पडलेले, लाकडाचे भाव रोजच्या रोज वाढवायला येते लाकडी अड्डेवाली. अगोदर आम्हाला 4 रुपयानं किलोनं 4.5 रुपये किलोनं लाकूड मिळायचं. आज ते 8-9 रुपये किलोनं लाकूड मिळाले. ती पण टायमाला भेटतं ना. आज मिळालं तर उद्या भेटणार, उद्या मिळालं तर परवा दिवशी नाही म्हणणार. ह्या परिस्थितीनुसार आम्ही हॉटेल व्यवसाय कसा करायचा? आम्ही हॉटेल व्यावसायिक तर व्यावसायिक, आमच्यासोबत काम करणारे जे मजूर आहेत त्यांच्या घरचे बी देसुधडीला लागायच्या पर्याय आहेत. कारण गॅस जे आता कमर्शियल भेटते म्हणतात ती पण 4-4 दिवस भेटत नाही आणि त्याची किंमत आवाची सव्वा झाली. अगोदर 1900 रुपयाला गॅस मिळायचा, त्या 3500 रुपयाला गॅस करायचं. जगायचं कसं ह्या हॉटेल व्यावसायिकांनी? हा मोठा विषय आहे. पहिलं गॅस जेव्हा सिलेंडर चालू होते त्यावेळी एकंदरीत कर्मचाऱ्यांना गॅस स्वयंपाक करण्याची एक सवय लागलेली होती. मात्र ती अचानक फुटली, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर काय परिणाम? कर्मचाऱ्यावर तर परिणाम झाला साहेब. कर्मचाऱ्याला गॅस चुली पेटवायचं माहिती नाही. आता एकतर आताच्या नवीन पोरांना चुलीच माहिती नव्हतं. पण आता पर्याय नसल्यामुळे ते चुली पेटवायले तर एक वस्तू तयार करायला जे गॅसवर त्यांना 5 मिनिटात तयार व्हायची आता घंटा लागायला. त्याच्यामुळे कस्टमर नाराज झाला. कस्टमर नाराज झाल्यामुळे गिराईक नसल्यात व्यवसाय कसा चालणार आमचा? हेच परिणाम व्यवसायावरच परिणाम. जिथं आमचा समजा आम्हाला 100 रुपये भेटत होते तिथं आज 10 रुपये मिळायला मुश्किल झालेलं आहे. कारण गिराईकच